नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता माझ्या गावी आहे ग्वागरला. आणि ग्वागरला मी काल आलो त्यावेळेला दिवसभर पाऊस नव्हता, पण रात्री 10च्या दरम्यान एवढा मुसळधार पाऊस पडलाय ना. म्हणजे आता सध्या इकडे ग्वागर साईडला आहे ना, कोकणामध्ये दिवसाचा पाऊस लागत नाही, पण रात्रीचा मुसळधार पाऊस लागतो. आणि 5-6 दिवसापासून जो मुसळधार पाऊस लागतोय ना, तर तुम्ही बघितलं तर गवत उजायला सुरुवात झाली. पूर्ण असं बारीक 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 गवत उजायला सुरुवात झाली. संध्याकाळचे जवळजवळ 5:30 वाजलेत ना, तर रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. आता मी बघितलं तर इकडे मागच्या साईडला जी नारळ आहेत ना, या नारळांना मी अशी रिंग मारले, पुरण भरण्यासाठी ही रिंग मारलेली आहे. तर मला जर भीती वाटत होती पाऊस पडतोय की नाही, कारण की जमीन चांगली ओळी असेल आणि पाऊस पडत असेल तर पुरण भरून उपयोग आहे, तर काहीच उपयोग नाही. तर बघितलं तर इकडे चांगली जमीन ओळी झालेली आहे आणि गवतसुद्धा रुजायला सुरुवात झाली. त्यामुळे अशी मी रिंग मारले आणि ह्या रिंगमध्ये आपण खत भरणार आहोत. आणि माझ्या बाजूला हे जे गवत वगैरे दिसतंय ना शेणखतामधलं, ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघितलात ना, तर पूर्ण हिरवागार आहे. म्हणजे पाऊस याच्याबरोबर तो हलकासा वारा सुटतो, गार वारा सुटतो आणि थोडंसं वादळासारखं होतं. आणि ह्या ग्वागर साईडला कोकणामध्ये बघितलं ना, तर खूप मोठ्या प्रमाणावरती आता पावसाला सुरुवात झाली. हा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. केळीची झाडं, नारळाची झाडं आपण ह्या साईडला बघू शकतो. आणि आता थोडं पाऊस पडतो आहे रिमझिम, त्यामुळे अंगण बघितलं तर पूर्ण असं ओळ झालं आहे. आणि आता जरी रिमझिम पाऊस असला तर रात्री 8-9च्या दरम्यान लाईट जाईल, मोठ्याने घडघडेल आणि मुसळधार पावसाला सुरुवात होईल. बघितलं ना, हा परिसर तुम्हाला आता पूर्ण सुखी गवत दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हिरवगार गवत इथे रुजतं. मोठं गवत रुजतं की तुम्ही चालत जाऊ शकत नाही. आणि गुरं वगैरे असतील ना, तर ह्यांना चरायला वगैरे पठार चांगला आहे. ह्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूची गुरं आहे ती चरायला येतात. जो रस्ता आहे ना, तर आपल्याला इकडे मागच्या बाजूला नदी आहे, तिकडे जातो. त्यानंतर वरच्या बाजूला जंगल आहे आणि त्या जंगलात तुम्ही वरती गेलात ना, काजूची झाडं आपल्याला खूप पाहायला मिळतात. तर इथून खालच्या बाजूला आपल्याला जी नदी आहे त्या नदीकडे जाऊया. आता बघितलं तर नदीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे, पण पाऊस पडेल तसं बघितलं ना, तर खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे नदीला पाणी येईल. आणि पहिल्या पावसामध्ये म्हटलं तर प्रत्येकजण खेकडे पकडायला जातो. तर रात्री जर तुम्ही नदीला पाणी आल्यानंतर रात्री 8-9 वाजता गेलात ना, तुम्हाला बॅटऱ्या चमकताना दिसतील. तर प्रत्येक हिरव्या पकडण्यासाठी, खेकडे पकडण्यासाठी जात असतो. तर हा माझ्या घराच्या मागच्या बाजूचा भाग आहे. तर आपण बघितलं तर नारळाची झाडे वगैरे दिसत आहेत आणि भोपळीची झाडं दिसत आहेत, ती माझ्या घराच्या मागच्या बाजूची आहेत. आणि हा जो माझ्या घराच्या मागच्या बाजूचा भाग आहे ना, इथं आपल्याला छोटी छोटी खैराची झाडं दिसतील. तर शेती वगैरे करत नाही कोण. ही पूर्ण जी जागा आहे ती पूर्ण पडीक जागा असते. नदीकडे जाते मागच्या बाजूला आणि ह्या पायवाटेने जाताना आपल्या इथं मोठं वारुळ दिसतंय. आणि ह्या बाजूला जी जागा आहे ना, ही पूर्ण पडीक जागा आहे. ह्या जागेवरती कोणी शेती वगैरे करत नाही. ह्या बाजूला पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण असं सुकलेलं गवत दिसतंय. ह्या बाजूला पण सुकलेलं गवत आहे, काही झाडे झुडपं दिसत आहेत. पण इथे पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवगार होऊन जातं. ही जी जागा आहे ना, पूर्ण पाण्याने भरली असते, पाणथळ जागा आहे. आणि ह्या ठिकाणी पूर्ण हिरवगार गवत उठलेलं असतं. आणि तुम्हाला इथे ना छोटे छोटे बीळ दिसतील. तर ह्या बिळामध्ये तुम्हाला खेकडे सुद्धा मिळतात, जे पांढऱ्या कलरचे घोकड आहेत. घोगड म्हणतो आमच्या इकडे, जे सध्या कोण खात वगैरे नाही, ते घोगड ह्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यानंतर गांडूळ तयार झाले जमिनीमध्ये, तर मोठ्या प्रमाणात डुक्कर वगैरे आहेत ना, ते सुद्धा इथे येतात. आणि तुम्ही जर बघितलं तर काही ठिकाणी तुम्हाला असं उकरलेलं वगैरे दिसेल. तर त्या ठिकाणी जे मोठे वन्य प्राणी आहेत, त्यानंतर डुक्कर वगैरे आहेत, ते गांडूळ शोधण्यासाठी, जमिनीमधले जे किडे खाण्यासाठी येतात. आणि ही जी तुम्हाला पुढे जी जाळ दिसते, पूर्ण जंगल दिसते ना, तर हे मधीच ह्याच्यामधून आपल्याला नदी वाहते. तर तुम्हाला दाखवतो, ही पूर्ण नदी आहे ती आता पूर्ण सुकलेली आहे, पाणी अजिबात नाही आहे. पण 2-3 दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस 2-3 दिवस सलग लागेल, त्यानंतर पूर्ण या नदीला तुम्हाला पाणी दिसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी येतं जेव्हा मुसळधार पाऊस पडतो कंटिन्यू. तर तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. आता आपण इथूनच थोडं जाण्याचा प्रयत्न करूया. सावकाश उतरायला लागेल, काही थोडं माती आहे ती भुसभुशीत आहे. तर बघितलं तर पूर्ण तुम्हाला काळे गोटे दिसत आहेत त्या नदीमध्ये. आणि ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडेल, 2-3 दिवस सलग पाऊस लागतो, त्याला एवढं मोठं पाणी येतं की आपण असं ह्या नदीनं उतरू शकत नाही. आणि ह्या नदीला क्रॉस करून तुम्ही पलीकडे गेलात ना, तर पलीकडे सुद्धा पूर्ण पठार आहे. वरच्या बाजूला मोठे जंगल आहे, काजूची झाडं आपल्याला जंगलामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्ण जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात, जसं की डुक्कर असेल, शाळजीव असेल, कोल्हे, असे वेगवेगळे प्राणी ह्या जंगलामध्ये आहेत. आणि ही पूर्ण हा जो आपण नदीच्या पात्रामध्ये आहोत, पूर्ण नदीच्या पात्रामध्ये बघितलं ना, आता काळे गोटे दिसत आहेत. पूर्ण नदी सुकलेली आहे. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ही पूर्ण नदी प्रवाहित झालेली दिसेल. कारण की आता बघितलं तर थोडा पाऊस लेट झाला आहे. 6-7 जूनला तरी पण पाऊस लागत नाही आहे. पण मागच्या वर्षी बघितलं 15 मे पासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नदीला बघितलं ना, तर जूनच्या अगोदरच पूर्ण पाणी आलं होतं. आणि ह्या नदीच्या
किनाऱ्यावरतीच तुम्हाला अशी मोठमोठी झाडं पाहायला मिळतील. आणि ह्या झाडांमुळे इकडे बघितलं ना, बरेचसे गावातले लोक वगैरे ती पावसाळ्यासाठी जी लाकडं वगैरे जमवण्यासाठी येतात ना, ती जी झाडं आहेत त्यांची सुकी जी लाकडं आहेत ती जमवून चुलीसाठी वापरतात. जरी गॅस वगैरे असेल तरी पण प्रत्येकाच्या घरात काही ठिकाणी अजून चूल आहेत, म्हणून प्रत्येकजण लाकडं वगैरे जमवण्यासाठी येतो. आणि तुम्हाला पूर्ण हे जे भाग दिसतोय ना, जंगलाचा भाग आहे. आणि ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ती सुकी लाकडं आपल्याला मिळतात. आणि तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. बघा, ह्या भागावरती ही पूर्ण नदीचं पात्र आहे. हे पूर्ण नदीचं पात्र आहे. ह्या ठिकाणी पूर्ण पावसाळ्यामध्ये पाणी असतं. हा भला मोठा दगड दिसतो बरोबर नदीच्या समोर आहे. आणि ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेला तुम्हाला हा दगडसुद्धा दिसत नाही, वरच्या भागावरनं पूर्ण पाणी जातं. काही वेळेला मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेला नदीला पूर येतो ना, तर नदीच्या पात्रातून सुद्धा काही वेळेला वरच्या बाजूला पाणी उलटतं. तुम्हाला काही वेळेला मध्ये अशा पायवाटा दिसतात. तर ह्या पायवाट्या ते वन्य प्राणी किंवा गुरं जाऊन तयार झालेले आहेत. तर बघितलं तर ही जी पायवाट आहे ना, पुढे जी वाट आहे ना, ती बाहेर पडली, ती बरी कुंपण्या तिथून बाहेर पडलेली आहे. बघा, ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक वाट दिसते. ह्या ठिकाणी डुक्कर, त्यानंतर वन्य प्राणी, गुरं वगैरे जाऊन ही वाट तयार झालेली आहे. तर आपण गवंड बोलतो, त्या गवंडामधून जाणार आहोत. थोडं आपण बघितलं तर वरच्या बाजूला पूर्ण झाडी वगैरे वाकून वगैरे जायला लागेल. तर गवंडामध्येच आपण जाऊया. तर ही बघा वाट आहे. तर ही पूर्ण जंगलामध्ये हा रस्ता जातो वरती. आणि तुम्ही 5 मिनटं वगैरे चाललात तर तुम्हाला पुढे सपाट पठार भाग दिसेल. त्याला आपल्या काजूची झाडं वगैरे आहेत. आणि वर तुम्ही गेला तर ह्या पलीकडे जे गाव आहे, पूर्ण डोंगराच्या 1 तास चालल्यानंतर तुम्हाला ते चिखली गाव आहे. आणि ह्या बाजूला जो रस्ता आहे तो आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूला जो डांबरीकरण रस्ता आहे तिथे जातो. तर आमच्या इकडे जो रात्रीचा पाऊस पडतोय ना 2-4 दिवसापासून, तर तुम्ही बघितलं तर असं छोटं छोटं गवत रुजलेलं दिसतंय. आणि जमीन पूर्ण ओळी आहे, पाणी मुरलं आहे, अजून उपलट लागलेली नाही आहे, म्हणजे पाणी वाहत नाही आहे जमिनीमधून. पण जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे आपण बघितलं तसं गवत रुजायला सुरुवात झालं आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूचा हा भाग आहे. तर इथं बघितलं ना, हे झाड आहे ते गुलमोहराचं झाड आहे, बरोबर घराच्या मागच्या बाजूला आहे. एवढं छोटं असलं तर 2-3 वर्षानंतर बघितलं तर अजून भलं मोठे हे झाड होते. आणि आजूबाजूला बघितलं ना, घराच्या मागच्या बाजूला पूर्ण या सुपाऱ्या लावलेल्या आहेत. त्यानंतर इकडे जे काजूचं झाड आहे. आणि आमच्या बाजूला हे वाडा होता, आमच्याकडे गुरं होती, त्याच्या वाड्याचं जे कौलारू भाग आहे तो वाडा आहे. त्यानंतर आपण बघितलं तर इकडच्या बाजूने जी पायवाट जाते तिथूनच आपण बाहेर पडणार आहोत. घराच्या बाजूलाच जे आंब्याचं झाड आहे त्याच्यावरती हे आंबे लागले होते. तर 5-6 आंबे मी जमवून आणले. बघितलं तर हे आंबा आहे तो छोटा आहे, बिटकी बोलतो, खायला एकदम गोड आहे. आणि आता थोडा वारा आला होता ना, त्यावेळेला हे आंबे पडले होते. तर बिटकी, त्यानंतर आमच्या घराच्या बाजूला जो हा आंबा आहे ना, तो सुद्धा खूप छान लागतो आडीमध्ये ठेवल्यानंतर. रायवळीचा आंबा आहे. परवा पाऊस पडला होता तेव्हासुद्धा आम्ही आंबे आणले. तर हे बघितलं तर इथे आंबे ठेवलेले आहेत. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर पूर्ण जो भाग आहे ना इकडचा, तो पूर्ण पडीक भाग आहे. आपण मगाशी ह्या बाजूला गेलो होतो इकडच्या बाजूला. आणि इकडे बघितलं तर सुपाऱ्यांची झाडं आहेत, त्यामुळे एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बाजूला सुपाऱ्यांची झाडं, पूर्ण नारळाची झाडं, त्यानंतर काजूची झाडं आहेत. ह्या वेळेला काजूच्या बिया खूप कमी आल्या. जे वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे पूर्ण जे काजूचा मोहर आहे तो काळा पडून गेला होता. आणि तुम्हाला ही जी मोठी मोठी पानं दिसत आहेत ना, ती अळवडीची पानं आहेत. त्यानंतर अळवडीचं झाड, चहापत्ती वगैरे आमची जी घराबाजूची छोटीशी बाग आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आमच्या घराच्या बाजूलाच जाणारी छोटीशी पायवाट आहे. आणि आता ह्या पायवाटीवरती बघितलं ना, तर थोडंसं छोटं गवत उठलं आहे. आणि ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडतो ना, त्यावेळेला ह्या पायवाटेला पूर्ण ओढ्याचं स्वरूप येतं. इकडे थोडे तुम्हाला चिरे लावलेले दिसते जागेमध्ये, कारण की इथं मोठ्या प्रमाणात पाणी साठतं ना, त्यावेळेला आम्ही जाण्यासाठी चिरे लावले.